त्यामुळे आज ज्यांना तुम्ही गाड्यांची लायसन्सेस देताय त्यांना त्यांना हे शिकवले जात नाही कुठे गाडी पार्क करायची आणि कुठे कसं वागायचं. कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा दंड नसल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची त्यांना भीती नसल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी शेवटी सरकारची अशा बाबतीत नको तिकडे भीती दाखवतात. कळलं का? की तुम्हाला काय ते नवीन काय फ्रेज आणली नक्षल काय अर्बन नक्षल. ते अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा ना. इथे गरजेचे आहेत. उद्या ज्या प्रकारच्या जमिनी ज्या त्या गौतम अदानीच्या घशात घातल्या जात आहेत काय होणार मला जर सांगा. तिकडे त्या धारावीमध्ये कुठचे रस्ते आणि कुठचं काय करणार आहेत. आपल्याकडे नुसत्या स्कायस्क्रॅपर्स होत आहेत उंच इमारती होत आहेत परंतु खाली काय आहे. आज पुण्यासारखी परिस्थिती पुण्यात तुम्ही जाऊन बघा. तुम्ही थायलंडला जाऊन बघा नुसते मोनोरेल्स आणि ह्यांच्या तुमच्या फ्लायओव्हर्स आणि ब्रिजेस ह्यांनी नाही प्रश्न सुटणार. तुम्हाला व्हेकल कंट्रोल करायला लागतील. आज अनेक ठिकाणी तुम्हाला आठवत असेल मागे एक आंदोलन झालं होतं तुम्हाला आठवत आहे आम्ही पक्षातर्फे घेतलं होतं खोट्या टॅक्सी आणि खोट्या रिक्षांचं. आज असंख्य प्रमाणामध्ये हजारोच्या प्रमाणामध्ये आज तुम्हाला खोट्या टॅक्सी आहेत खोट्या रिक्षा आहेत ज्यांना लायसन्सेस नाहीयेत. कोण चालवतंय कोणाच्या नावावरती परमिट आहे कोण चालवतंय काही काही नाहीच आहे. त्याला दरबंदच नाही. त्याला याचं कारण कोणी तपासणार नाही. कोणी त्याच्यावरती विचार करणार नाही. चिलबिरी घेऊन सगळे सुटणारे आहेत. असं शहर नाही उभं राहू शकत. त्याच्यामुळे आजचा माझा जो विषय होता तो हा होता. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की विनाकारण आत्ता मला इतर कुठचेही पॉलिटिकल प्रश्न न विचारता कृपा करून जर समजा या विषयाचं गांभीर्य राखून जर समजा तुम्ही हा विषय लावलात तर मला आनंद होईल त्या गोष्टींचा. एवढीच फक्त माझी तुम्हाला विनंती आहे.